छन्दमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्य परिवर्णं पूज्यम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चातुर चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मोहम्मद दीक्षा गुरुवर वत्सल सिंधु आचार्य सीएस सागर जी महाराज की जय। वंदन। आपली संयुक्त मार्गना चालू आहे। त्या संयुक्त मार्गनेमध्ये 6 द्रव्यांचं वर्णन करत आहे। त्यामध्ये पुद्गल द्रव्य या ठिकाणी 6 द्रव्यांचं लक्षण सांगितलं, त्यानंतर त्याची स्थिती, त्याचं क्षेत्र पण सांगितलं, त्याचे स्वरूप सांगत असताना पुद्गलाच्या 23 वर्गण्यांचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे नेमिचंद्र आचार्यांनी किती बुद्धिपूर्वक सगळे विषय आपल्या ह्याच्यामध्ये घातलेत बरोबर जीवकान कर्मकांडमध्ये। ते वाचल्यामुळे तिथलं समजल्यामुळे ज्याला आपण षटखंडागम वाचतो त्याला तिथल्या विषयांचं तिथं असा वळीला विषय नाही आहे, तिथं कुठं पण कुठला पण विषय येतो मधूनच। तर हे मात्र व्यवस्थित जीवकांमध्ये 20 प्ररूपणा घेतल्यामुळं आणि जिथं जिथं आणि टीकाकारांचं पण किती हे टीकाकारांनी हा खुलासा केला। आचार्यांतर फक्त 23 वर्गण्यांचं नाव घेतलं, परंतु टीकाकारांनी खूप खुलासे केले म्हणजे अनेक गोष्टींचे। त्यामुळे आपल्याला धवला वगैरे सगळं वाचणं सोपं जातं तिथं हा विषय आला म्हणून। त्यात पण 23 वर्गण्यांच्या थोडक्यामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। आपण 16 वर्गणापर्यंत आलो होतो। 16 वर्गण 16 वर्गण 0 वर्गण आहे ना, तिथपर्यंत आलो होतो। हा टीकाकार केशववर्णीची कन्नड टीकाकार आहे आणि त्यांचं अनुसरण करून नेमिचंद्र दुसरे नेमिचंद्र 16व्या शताब्दीमध्ये झाले। त्यांनी संस्कृत टीका लिहिली। हे 10व्या शताब्दीमध्ये झालेले नेमिचंद्र आचार्य त्यांनी ग्रंथ लिहिला, नेमिचंद्राचार्य गाथा लिहिल्या। आणि त्याच्यानंतर केशववर्णीने ज्याला टीका केली ते पण 12-13व्या शताब्दीमध्ये झाले। त्याच्यानंतर 16व्या शताब्दीमध्ये हे नेमिचंद्र झाले, त्यांनी संस्कृत टीका लिहिली। ती केशववर्णींच्या कन्नड टीकेला अनुसरून केशववर्णी जे टीका लिहिली ते कन्नडी मिश्रित संस्कृत मिश्रित कन्नड आहे, दोन्ही मिक्स आहे। ते आता जे भारतीय ज्ञानपीठचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये वरती टीका आहे, वरती केशववर्णींची। आताचा सेम विषय तसाच असतो सगळा संस्कृतमध्ये। पंडित कडर मध्ये त्या संस्कृत टीकेचं अवलंबन घेऊन संविज्ञान चंद्रिका टीका लिहिली, पूर्ण तोच विषय घेतला। आपले आता 16 वर्गण झाले। पहिले वर्गण अणु, दुसरे संख्याक अणु, तिसरे असंख्याक अणु, चौथे अनंतान, 5वे 6वे अंतराय वर्गण, 7वे तेजस्वी वर्गण, 8वी अग्राय वर्गण, 9वी पाशा वर्गण, परत 10वी अग्राय वर्गण, पुन्हा 11वी 12वी 13वी आणि 14वी ध्रुव वर्गण। तिथपर्यंत सांगितलं काय 14व्या ध्रुव वर्गणेपर्यंतच्या सगळ्या वर्गणात लोकांमध्ये पुद्गल राशीचे असंख्याक वर्गमूळ प्रमाण आहे। एवढ्या वर्गण आहेत लोकांमध्ये, फक्त क्रमशः कमी आहेत, पुढचे कमी आहेत पहिल्यापासून। आणि सांतर निरंतर वर्गणेमध्ये त्याच्या अर्थावरूनच लक्षात येते की ह्या सगळ्या नाहीत, आंतरसहित निरंतर वर्गण आहेत। थोड्या मध्ये अंतर पडेल पण पुन्हा निरंतर राहतील, पुन्हा मध्ये अंतर पडेल पुन्हा निरंतर राहतील, असे सांतर निरंतर वर्गण। नंतर त्यानंतर येतात त्यापैकी ह्या वर्गणांपैकी जीवाच्या द्वारे किती ग्रहण केले जातात, कोणत्या वर्गणात ग्रहण केलं जातं सीमा? जीवाकडून ग्राह्य वर्गणा किती आहेत? कोणत्या?
आहार, तेजस, भाषा, मन आणि कर्म या 5 वर्गणात ग्रहण केले जातात. बाकी सगळ्या अग्राह्य वर्गण. गृहवर्गणा सुद्धा अग्राह्यच आहे, परंतु त्याला वेगळं नाव दिलं गृहवर्गणाला, कारण का तेवढ्या ते अंत्यदीपक सांगितलं. ते नाव दिलं म्हणजे त्याच्यावर वर्ण घ्यायचं की आतापर्यंत सगळ्या वर्गणात ध्रुव आहे, म्हणजे आहेत लोकांमध्ये कायमच आहे की ते पुद्गलाची जेवढी संख्या आहे त्याचं वर्गमूळ काढायचं. ते किती वर्गमूळ घ्यायचं? अनंत वर्गमूळ, म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं असे अनंत वर्गमूळ प्रमाण त्यांची संख्या आहे. अनंत पुद्गल राशी के वर्गमूळ प्रमाण पाहिजे जाते वर्गणात. लोकांमध्ये एवढ्या वर्गण आहेत. आता द्वेणू किती आहे? 2-2 परमाणुचे स्कंद किती आहेत? पुद्गल राशीचं जे वर्गमूळ आहे ते अनंत वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे त्याला अनंतानं म्हणायचं वर्गमूळात घ्यायचं. म्हणजे वर्गमूळाला अनंतानं म्हणायचं. पुद्गल राशीचं आणि त्याच्या पुढच्या तर शून्य वर्गण आहे. ते शून्य वर्गणा कशाला म्हटलं आता पुढे सांगतात, नावावरूनच आपल्याला लक्षात येते. शून्य वर्गणा म्हणजे ती वर्गणा नाहीच कुठे लोकांमध्ये, तेवढ्या परमाणूंचा गॅपच असणार. जसं आता आपण स्पर्धा करतो की नाही, पहिला स्पर्धक त्याच्यामध्ये वर्गणा केल्या तर किती वर्गणा करतो? एका स्पर्धकाची जेवढी म्हणजे जे हे संख्या त्याचा एक अनंतवा भागच ते वर्गण असतात. अनंत बहुभाग वर्गणा काय? अंतरच आहे, मध्ये गॅपच आहे. पहिल्या स्पर्धक आणि दुसऱ्या स्पर्धकाच्या अंतर किती आहे? तर बहुभाग अंतर आहे. एका म्हणजे जेवढे अविभाग त्याच्यामध्ये एक वाढवत जायचं, मग ते दुप्पट झालं की दुसरा स्पर्धक होतोय, परंतु दुसरा व्हायच्या मध्ये लगातार आहेत त्या वर्गणा नाही, तर ते अंतर आहे, म्हणजे त्या शक्तीला धारण करणाऱ्या कोणत्या वर्गणाच नाही. तसं आता हे शून्य वर्गणीचं जे प्रमाण सांगतात तेवढ्या परमाणूंचा स्कंद नाहीच, त्याचा अभावच आहे, शून्यच आहे. अग्राह्य वर्गणीमध्ये कसं त्या वर्गणा आहेत परंतु जीव ग्रहण करत नाही. ह्या आणि आता इथं सांगतात की ह्या वर्गणींचं संचयच नाही लोकांमध्ये एवढ्या प्रमाणात. जसं आता कोणती सांगताना निरंतर वर्गणा शेवटची समजा झाली 1000 परमाणूंची वर्गणा झाली आणि पुढची वर्गणा आहे प्रत्येक शरीर वर्गणा, तर ती किती आहे? समजा 4000 आहे, तर त्या 1001 पासून ते 3099 पर्यंत 3999 पर्यंत तेवढ्या वर्गणा, तेवढ्या परमाणूला धारण करणारे वर्गणाच नाही, तेवढ्या प्रमाणाचा स्कंद नाहीच, तर त्यामुळे शून्य वर्गणा. ते गॅप आहे तेवढा, म्हणजे तेवढ्या त्या वर्गणा तेवढ्या प्रमाणाचा स्कंद नाहीच, म्हणतो शून्य. तिथपर्यंत सांगता निरंतर वर्गणीपर्यंत आहे, त्याच्या पुढे अनंत वर्गणा त्या नाहीतच जगामध्ये कुठं. कारण ह्या वर्गणा साधारण वर्गणा झाल्यानंतर प्रत्यक्ष वर्गणा येणार ना, तिथपर्यंत सगळा मधला गॅप आहे ना शून्य वर्गणा म्हणजे. अतीत, अनागत आणि वर्तमान कालामध्ये या रूपाने पुद्गल परमाणूंचा संचयच होत नाही, एवढ्या कधीच होणार नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? शून्य वर्गणा म्हणतात. उत्कृष्ट सांतर निरंतर वर्गणा झाली होती, त्याच्यामध्ये एक परमाणू वाढवला तर काय झालं? जगाने शून्य वर्गणा, म्हणजे वर्गणा म्हणायचं म्हणजे ते नाहीच वर्गणा, परंतु शून्य नाव दिलं ना म्हणजे नाहीच असं म्हणायचं. आणि त्याला अनंतानं म्हणायचं, अनंत जीवराशीने म्हणलं की काय होणार? उत्कृष्ट शून्य वर्गणा, ते तेवढ्या परमाणू धारण करणारी वर्गणा मधल्या नाहीच वर्ग. म्हणजे थोडक्यात ध्रुव वर्गणा झाल्यानंतर त्या ध्रुव वर्गणेचाच उत्कृष्ट वर्गणा घ्या आणि त्याला अनंत जीवराशीने गुणा, तेवढ्या एक परमाणूला अधिक घेऊन तेवढ्या वर्गणा नाही, तेवढ्या परमाणूला धारण करणारे एक पण वर्गणा जगामध्ये नाही, त्याला शून्य वर्गणा म्हणतात. म्हणजे त्याला उत्कृष्ट आणि जगाने म्हणायचं म्हणजे उपचारानेच म्हणायचं, म्हणजे ते वर्गणा आहे म्हणजे वर्गणा नाही ते तेवढ्या परमाणू. आता पुढची 17वी कोणती आहे? प्रत्येक शरीर वर्गणा. प्रत्येक शरीर वर्गणा म्हणजे काय? तर आता प्रत्येक जीव आहे, त्या प्रत्येक जीवाचं काय आहे? एका शरीराबरोबर 3 शरीर आहेत, औदारिक शरीर, तेजस शरीर, कार्बन शरीर. देवांचं असेल तर वैक्रिक शरीर, तेजस शरीर, कार्बन शरीर.
तर ह्या प्रत्येक शरीर वर्गणा त्याच्यामध्ये बरोबर सगळं घ्यायचं, त्याचा मिश्र सोबचे पण घ्यायचं, तिन्ही शरीर घ्यायचे आणि तिन्ही शरीरांचे मिश्र सोबचे घ्यायचे, म्हणजे 6 ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये एकत्र. आता आपला हा ग्रुप आहे ना, आपली प्रत्येक शरीर वर्गणा नाहीये, आपली बादल निकोज वर्गणा नाही. हा बादल निकोज जीवन ना त्याच्यामध्ये प्रत्येक शरीर वर्गणा कोणाकोणाची, पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, हे 4. आणि देवांचं शरीर, नारकीचं शरीर, आरक शरीर आणि केवलीचं शरीर, हे बादल निकोज जीवन रहित आहे. हे 8 शरीराचे आहेत. 4 धातू घ्यायचे, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, यांच्या आश्रयाने बादल निकोज जीव असत नाही. आणि देव नारकींचं शरीर, आहारक शरीर आणि केवली शरीर, ह्या सगळ्या प्रत्यक्ष वर्गण असणार. ह्यांचं जे शरीर असणार ते प्रत्येक शरीर वर्गण असणार. कारण इथं अवतारिक शरीर, त्याच्याबरोबर तेजस आणि कार्बन शरीर, ह्या 4 पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू 4 मध्ये आहेच. आणि 3 शरीर तर सगळ्यांच्या मध्ये आहेतच. आणि त्याच्यावर मिश्र सोबचे पण आहेत. मिश्र सोबचे म्हणजे जे अजून शरीर रूप परिणमले ना आहेत, अजून ते रॉ मटेरियल रूपाने आहेत, वर्गणा रूपाने. डब्यामध्ये तुमच्या बॅरेटमध्ये ज्वारी भरलेली आहे, अजून तुम्ही काढली नाही, अजून त्याला काय केलं नाही, दळलं नाही, त्याची भाकरी केली नाही अजून, तर ते सगळे काय अजून बॅरेटमध्ये आहेत. तसे इथे हे मिश्र सोबचे म्हणजे सगळे बॅरेटमध्ये भरले, त्या भरलेल्या सगळ्यासाठी लागणारे सांगितले मिश्र सोबचे आहे. म्हणजे 3 शरीरांचा पिंड आणि 3 शरीरांचे मिश्र सोबचे, असे हे 6 पिंड. म्हणून ते प्रत्येक मला ते ढोलामध्येच केलं वाटतं, ते 6 ठेवले त्यांनी. आणि ते मधले भेद करण्यासाठी प्रत्येक एकदा मिश्र सोबच्यामध्ये एक परमाणू वाढवत जायचं. मध्ये शरीरामध्ये सगळे मिश्र सोबचे एवढे वाढले की एक शरीरामध्ये एक परमाणू वाढवायचा, पुन्हा त्याच्यावर असणारे मिश्र सोबचे वाढवायचे. असं करून ते साहित्यामध्ये वृद्धी करत जाऊन ते सगळे मधले भेद होतात, एक परमाणू वाढवून. म्हणजे आता प्रत्येक शरीर वर्गणा कशाला म्हणायचं तर एका जीवाच्या एकेका शरीरामध्ये मिश्र सोबचे गुण संचित झालेले कर्म आणि मोकर्मांचा जो स्कंद आहे, आता दोन्ही माहिती नाही कर्म मोकर्मांचा स्कंद, तर त्याला प्रत्येक शरीर वर्गणा हे नाव आहे. आता त्याच्यामध्ये उत्कृष्ट शून्य वर्गणा मागच्या याच्यामध्ये सांगितले, त्याच्यामध्ये 1 अंक वाढवला किती कोणती येणार, जगण्या प्रत्येक शरीर वर्गणा. ह्याचा स्वामी कोण असणार, जगण्या प्रत्येक शरीर वर्गणा कुणाचे असणार, ते सगळ्यात कमी संचय या 3 शरीरांचा कुणाला होईल, तर सांगितले की कोणी शपित कर्मवशिक, कमी संचय म्हटले की तो स्वामी घ्यायचा क्षपित कर्मवशिक, आणि सगळ्यात जास्त उत्कृष्ट असेल तर त्याला काय म्हणायचं गुणित कर्मवशिक. बरं, थोडक्यात दोन्हीची व्याख्या सांगितली होती. ज्याच्याकडे खूप बॅलन्स जास्त आहे तो गुणित कर्मवशिक वाला म्हणायचा, ज्याच्याकडे बॅलन्स कमी आहे त्याला काय म्हणायचं क्षपित कर्मवशिक. हा गरीब आहे तो श्रीमंत आहे, गुणित कर्मवशिक वाला श्रीमंत आहे, गडगंज आहे त्याच्याकडे, आणि अशा क्षपित कर्मवशिक वाल्याचं 3 शरीर पातळ आहे, शरीर जास्त मोठं नाही त्याचं, तो शपित कर्मवशिक. मग कोण असं शपित कर्मवशिक वाला जीव, तर ते सांगितलं सूक्ष्म निगोद पर्याप्तकामध्ये पल्ल्याचा असंख्यात्व भाग कमी करायचा आणि पूर्ण कर्मस्थिती म्हणजे 70 कोडाकोडी सागर स्थिती आहे कर्माची, त्याच्यामध्ये पल्ल्याचा असंख्यात्व भाग कमी करायचा आणि बाकी सगळा काळ कसा राहिला तो शपित कर्मवशिक रूपाने राहिला, म्हणजे सूक्ष्म पर्यायामध्ये जास्त राहिला तो तिथेच. आणि पल्ल्याच्या असंख्यात्व भाग जे काळ सांगितलं ना त्यावेळेला परस्पर धारण करून त्यांनी पल्ल्याचा असंख्यात्व भाग काळामध्ये पल्ल्याचा असंख्यात्व भाग वेळेला सम्यक्ताची प्राप्ती केली, पल्ल्याचा असंख्यात्व भाग वेळेला संयमासन धारण केलं, पल्ल्याचा असंख्यात्व भाग वेळेला आनंदानुभूतीची संयोजना केली. पल्ल्या हे 3 तर पल्ल्याचा असंख्यात्व भाग प्रमाणे, आणि 32 वेळेला भावलिंग धारण केलं, 32 वेळेला मुनी झाले, 4 वेळा उपशम श्रेणी चढून आलेला, हे पूर्ण लक्षणे त्याच्यामध्ये घडली, तो शपित कर्मवशिक वाला जीव. त्याचा सगळ्या संचय ज्याला तो श्रेणीवर आरोहण करेल की नाही, तर त्याचा सगळ्या संचय कमी असणार कर्माचा. तर असा जीव अंतिम भाव कोणता धारण केला त्याने, मनुष्य भाव, आणि शेवटी पूर्वकोटीचं आयुष्य त्याचं आहे असा जीव घ्यायचा. सगळ्यात कमी संचय कोणाकडे असेल तो जीव निवडायला लागेल.
तर हे सगळे जणी धारण केलेले आहे आणि पूर्वकोटी आयुष्य घेऊन जन्माला आला आणि गर्भापासून 8 वर्ष झाल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये सम्यक आणि संयमाला दोन्हीला एकाच वेळेला धारण केले, एकाच वेळेला ग्रहण केले. सम्यक तो पण झाला आणि भावलिंग संयम पण धारण केला 8 वर्षाच झाल्याबरोबर, पूर्ण झाल्याबरोबर. कसा असेल बघा किती. ते पहिल्यापासूनच ते मुनींच्या जवळ राहत असेल मग त्यावेळेला ते एकदम दीक्षा घेतली. 8 वर्ष झालं की त्याला योग्य तयार केली, दीक्षा घेतली आणि 8 वर्षाचा झाला हे झालं ते संयम धारण केला आणि अंतर्मुहूर्तातच काय झालं त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि तो एक काही कमी म्हणजे 8 वर्ष कमी पूर्वकोटी काळापर्यंत कुठं राहिला 13व्या गुणस्थानामध्ये केवली झाला, केवली झाला. आणि म्हणजे तिथं निर्जराच होत जाणार ना, तिथं काही जास्त हे बंधन आहे. आणि शेवटी निर्जरा करत करत तो अयोगी केवलीच्या ज्याला 14 गुणस्थानाच्या शेवटच्या समयाला प्राप्त होईल असा जीव, हे सगळं लक्षण करून आलेला जो जीव आहे तो ज्यावेळेला 14 गुणस्थानाच्या अंतिम समयाला प्राप्त होईल त्यावेळेला त्याच्याकडे काय काय संचय असणार आहे? औदारिक शरीर, तेजस शरीर आणि कर्मण शरीर. कर्मण शरीरामध्ये काय काय असणार आहे? आयु कर्म, नाम, गोत्र आणि वेदनी हे 4 आघाती कर्म आहेत. घाती कर्म तर 12 गुणस्थानात नष्ट झाले ना. 4 आघाती कर्म आणि औदारिक शरीर आणि तेजस शरीर, त्या 4 आघाती कर्मालाच कर्मण शरीर म्हणतात. हे तिन्ही कर्मांचा संचय, हे तिन्ही शरीराचा संचय आणि त्याच्यावर विसर्जोपचय हे सगळे मिळून जे आहेत ती त्याची जगन्य प्रत्येक शरीर वर्गना कुठं असणार? 14 गुणस्थानाच्या अंतिम समय. तोपर्यंत सगळ्या जगन्य प्रत्येक शरीर वर्गना कुणाची कुणाची लक्षात आलं तर बघा की जगन्य प्रत्येक शरीर वर्गना कोणाची सांगितली? हा जो शपित कर्मशी त्याचं लक्षण काय सांगितलं? वल्याचा असंख्याता व भाग कमी कर्मस्थिती काळापर्यंत तो एकेंद्रिय सूक्ष्म केंद्रामध्ये राहिला. तिथून बाहेर निघाल्यानंतर त्यांनी संयम वगैरे किती वेळा धारण केला? वल्याचा असंख्यात व भाग वेळा संयम, साम्यत्व, संयम आणि अनंतानंदीची विसर्जना एवढ्या केली. आणि भावलिंग किती वेळा धारण केलं? 32 वेळा. तो शेवटचा 32 होईल मनुष्यबोध धारण करत देवाचा शेवटचा. आणि 4 वेळा उपसंस्कृती चढून आले. असा जीव ज्या वेळेला एक पूर्वकोटीचं आयुष्य घेऊन मनुष्य झाला आणि 8 वर्षाचा झाल्यावर सम्यकपणे संयम एकाच वेळी धारण केलं आणि तो जीव अंतर्मुहूर्तामध्ये पण केवली झाला. तर सगळे केवली झाल्यानंतर काय होत जाणार त्या ठिकाणी? त्याची निर्जरा होत जाणार. म्हणजे ग्रहण पण करणार, हे तिन्ही शरीर ग्रहण पण करतो आणि निर्जरा पण होते. तो ज्यावेळी 14 गुणस्थानाच्या शेवटच्या समयात असेल कारण 14 गुणस्थानात काय नाही संचय नाही, शातनच होते, परिशातन होते आणि संघातन होत नाही. 2 शब्द आहेत घालवले, संघातन आणि परिशातन. संघातन म्हणजे घेणं म्हणजे एकत्र होणं आणि परिशातन म्हणजे झडणं. ह्या शरीरातनं निघून जाणं. जसं आता कोणी समजा विक्रिया केली देवाने किंवा मनुष्याने समजा किंवा तिऱ्यांच्याने, तर विक्रिया करत असताना काय होतं? ह्या औदारिक शरीरासाठी परमाणू येत नाही. त्याचा परमाणू औदारिक शरीराचे फक्त झडून जाणार, येणार नाही. त्या जे निर्माण केलेलं उत्तर विक्रिया शरीर असते त्याच्यासाठी परमाणू येणार, त्याच्यासाठी परमाणू ग्रहण करणार आणि ह्या औदारिक शरीरासाठी नाही ग्रहण करणार. म्हणून त्याला अवदार शरीर नामकर्माचा उदय नाही म्हणतो. त्याला ते विक्रियाचं उदय. त्या आरक शरीर निघतं त्यावेळेला, विक्रिया निघते त्यावेळेला. त्या आरक शरीरासाठी परमाणू येतात, त्या अवदार शरीरासाठी येत नाही. ह्याचं फक्त झडणं होतं, त्याचं येणं होतं. आणि ज्याला मूळ शरीरात येतो त्याला ते झडून जाते अंतर्मुहूर्तामध्ये आणि पुन्हा ह्या शरीरासाठी परमाणू घेऊन चालवते. असं सगळं ते गणित आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं? ज्या वेळेला हा शपित कर्मशी त्याचं लक्षण असा जीव ज्याला 14 गुणस्थानाच्या शेवटच्या समयात असेल त्यावेळेला त्याची सगळ्यात जगन्य प्रत्येक शरीर वर्गना होणार. त्याच्या अगोदरच्या समयामध्ये आणखीन जास्त असणार. मग सगळ्यात शेवटच्या समयात सगळं फिरून गेल्यानंतर शिल्लक राहिलेले जे आहे जगन्य प्रत्येक वर्ग शरीर, प्रत्येक शरीर वर्गणा म्हणायची त्याची.
13व्या आणि 14व्या गुणस्थानावरती जे आहे त्यांची जी वर्गण आहे ती प्रत्यक्ष वर्गणाच आहे सगळ्यांची. तर सगळ्या जगाने कुणाचे होईल ह्या शपथ कर्माशिक वाल्याचे ज्याचं लक्षण सांगितलं त्याचे. हा आता मग अशा 8 जे सांगितले त्यांची सगळ्यांची प्रत्यक्ष वर्गणा आहे. स्वयं केवली आणि आयोगकेवलींची पण प्रत्यक्ष वर्गणाच आहे ना. आयोगकेवलींच्या ठिकाणी ते सगळं कापडासारखं उडून जात असते तरी पण अजून ती शेवटच्या समयापर्यंत असते ना वर्गणा, पूर्ण नष्ट होत नाही. कारण कर्म पण आहे, 4 आकाती कर्म पण आहे, अवधारिक आणि त्याचे शरीर पण आहे शेवटच्या समयात जेवढं. आता गर्भ निष्क्रमण. हा गर्भातून निघाल्यापासून निष्क्रमण कधी कुठं कुठं काय घेतात, 2 मत आहेत. एक गर्भात आल्यापासून 8 वर्ष घेतात, कोणी गर्भातून बाहेर आल्यानंतर 8 वर्ष घेतात. म्हणजे निष्क्रमण म्हणजे बाहेर, म्हणजे 8 वर्ष आणि 9 महिन्याचं झालं तो. गर्भ निष्क्रमण से मतलब गर्भ से बाहर आने के बाद 8 वर्ष लेंगे. ऐसे दो आचार्यों का 2 कथन आता है. कोणी गर्भापासूनच 8 वर्षाचा झाला की तो योग्य आहे संस्थेला सम्यक संयमाला, आणि कोणी आचार्य गर्भातून बाहेर आल्यानंतर 8 वर्ष मोजतात. तर ह्याची संदृष्टी किती आहे, जगन प्रत्यक्ष वर्गणा किती आहे, तर त्याला पहिल्यांदा औदारिक शरीर वर्गणा हे कर्मांश शरीर वर्गणा काढली. पहिल्यांदा कर्मांश शरीर काढलं पहिल्यांदा. हे 3 कर्म आहेत ना, कोणते, नाम, गोत्र आणि वेदनीय, हे 3 कर्म आहेत. तर त्या 3 कर्मांची पहिल्यांदा वर्गणा काढली, काढला 3 वर्गणा. तर आपण जे बघितलं ना, समय प्रबद्ध हा एक औदारिकाचा मांडला. आता जगणेच घ्यायचं त्यामुळे सर घ्यायचं फक्त. उत्कृष्ट घ्यायचं असेल तर असंख्यातानं गुणायचं, आणि जगणे घ्यायचं असेल तर नुसतं समय प्रबद्ध घ्यायचं, स लिहायचं. हा जगणे झाला आणि हा उत्कृष्ट झाला समय प्रबद्ध असंख्यात पद. तर इथं जगणे घ्यायचं म्हणून फक्त स घ्यायचं. आता हे औदारिक शरीराचं आहे असं समजा समय प्रबद्ध, आणि वैक्रिक शरीरात ह्याच्यापेक्षा असंख्यात पट आहे. जलश्रेणीचा असंख्यात्वा भाग गुणित आहे, त्याच्यापेक्षा आहार शरीराचा जगश्रेणीचा असंख्यात्वा भाग गुणित आहे, आणि त्याच्यापेक्षा अनंतपट तेजस शरीराचं, आणि त्याच्यापेक्षा अनंतपट कारण शरीराचं. जेवढे हे एका कर्माचं एवढं प्रमाण आहे. ह्या सगळ्याला मिळून पण आपण असं लिहितो समय प्रबद्ध. ते सगळे मिळून पण असं लिहिलं जातं. म्हणजे कर्मांशयाचा समय प्रबद्धच आहे, परंतु औदारिकापेक्षा वैद्यकाचा असंख्यात गुणित आहे, वैद्यकापेक्षा आहारकाचा असंख्यात गुणित, आहारकापेक्षा तेजस्शराचा अनंत गुणित, आणि तेजस्शरापेक्षा कर्मांशयाचा अनंत गुणित आहे. म्हणून ही संदृष्टी दिली कर्मांशयासाठी. हा आपण म्हणतात की ते केवळचे शरीर 8 शरीर घेतले ना, त्याच्यामध्ये मग बादल शरीर निबोध वर्गणा नसतात, म्हणजे मग प्रत्यक्ष शरीर वर्गणा. त्यांच्या वर्गणेला आपण त्यांचा जो स्कंद आहे हा त्याला प्रत्यक्ष वर्गणा म्हणतात. प्रत्यक्ष शरीर वर्गणा म्हणजे ते आपल्या शरीराला म्हणणार नाही, भले आपल्याला प्रत्यक्ष नामकर्माचा उदय आहे, परंतु आपल्या आश्रयाने बादल निगोदी जीव राहतात. म्हणून हा सगळा जो पिंड येणार तो बादल निगोदी जीवासहित येणार ना. त्यांची पण शरीर, त्यांचे पण इसरसोबते सगळं ह्याच्यामध्ये किती असंख्यात बादल निगो शरीर, एकेका निगोदाच्या आश्रयानं अनंत अनंत जीव सगळ्यात आहे. म्हणून ती वर्गणा मोठी होणार आणि प्रत्यक्ष वर्गणा छोटी आहे त्याच्यापेक्षा. प्रत्यक्ष परवर्गणा पहिला आली, आता बादल निगोद वर्गणा नंतर येईल. त्याच्यापेक्षा अनंत पट गुणित आहे. त्यांच्या पण नाहीत ना, नाही त्याचा काही संबंध नाही. शपित कर्मांशी कोण पण जीव असेल तो सूक्ष्म केंद्रामध्ये राहून आलेला आहे इतका वर्ष, आणि एवढ्या वेळा सम्यक संयमाधी धारण केलं त्याचं क्षपित कर्मांशी. हे सगळं ज्याचं झालं तो क्षपित कर्मांशी. त्यामध्ये त्या पर्यायामध्ये शपित कर्म शिकवायला जीव गेला तर त्याची प्रत्यक्ष वर्गणाच असणार. आणि आता हा
मनुष्य आहे परंतु संयोग केवली झाला ना, त्याला त्याची प्रत्यक्ष वर्गणात झाली. 12व्या गुणस्थानापर्यंत बाधा निगोज वर्गणा होती. मग 12व्या गुणस्थानात सगळे निगोज मरून जातात, ते शरीरातनं सगळे निघून जातात. मग त्याला ते केवलीचं शरीर कसं होतंय, प्रत्यक्ष शरीर वर्गणा होते. प्रत्यक्ष वर्गणाचे स्वामी 13व्या 14व्या गुणस्थानावरती जीवच आहे. हा जी, आणि आरक शरीर पण ती जगन्य का म्हणजे जगन्य नाही, जगन्य 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयात ते मध्यम भेदामध्ये येईल. आरक आणि ते वैदिक शरीर, देव नारकींचं शरीर, आणि हे सगळं हे सगळे मध्यम भेदामध्ये सगळ्यात उत्कृष्ट गुणाचे ते सांगतात येतात पुढे. आता एक जगाने प्रत्यक्ष वर्गण्याचा स्वामी सांगितला, जो शपथ कर्मवशिक लक्षणानं आलेला आणि 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयात आहे. असं जगाने स्वामी वर्गणावर जीव येणं कितीतरी काळानंतर एखादा येऊ शकतो. लगातार पण येऊ शकते संख्यात, नाही कोण असतं तर किती संख्यातलं प्रमाण काळ गेलं तरी सुद्धा कोण नसणार नाही, असं होऊ शकते. आता पुढं ह्याची संतुष्टी सांगत होते. हे एका कार्बन समय प्रबद्धाची झाली. मग आपल्याला किती एकूण संचय झालेला जो कार्बन शरीराचा तो घ्यायचा ना, 1.5 गुण हानी गुणित समय प्रबद्ध. हे 1.5 गुण हानीसाठी 12 संतुष्टी आहे. 8ची 1 गुण हानी होते आणि 1.5 केला 8ला तर किती होते 12. तर एकाला एक समय प्रबद्ध ग्रहण करतो, परंतु त्याच्याकडे साठा रूपण संचय रूपण किती असतं, काही कमी 1.5 गुण हानी प्रमाण एवढं समय प्रबद्ध सत्तेमध्ये असतात. हे एका कार्बन समय प्रबद्धाचे समय हे आता असे 3 कार्बन हे 4 कर्म आहेत. तर आयु कर्मचा समय प्रबद्ध छोटा असतो, त्यामुळं ते 1.5 गुणाकार हानीत नसतं, म्हणून त्याला ह्याच्यामध्ये घातलं नाही. म्हणून ह्याला काय केलं, ह्याच्यामध्ये पुन्हा विश्वसोपचे साहित्य घ्यायचं. ह्याच्याला विश्वसोपचे आहेत ना, एकेका कर्म परमाणूवर मागे सांगितलं ना, एकेका जीवाच्या प्रदेशावर अनंत कर्म परमाणू आणि एकेका कर्म परमाणूवर विश्वसोपचे किती आहेत, एकेका कर्म परमाणूवर जीवराशीपेक्षा अनंत पट एवढे काय आहेत, विश्वसोपचे आहेत. प्रत्येक औदारिक शरीराचे पण परमाणू एकेका आत्म्याच्या प्रदेशात अनंत आहेत आणि प्रत्येकाचे औदारिक शरीराचे विश्वसोपचे ते पण जीवराशीचे अनंत पट. तसंच तेजस शरीराचे पण. म्हणून ते सांगितलं ना, आकाशाच्या एका एवढ्याशा सुईच्या नौका एवढ्या भागावर आपल्याकडे काय सांगितलं, सगळं मोकळच आहे ना. काय ते आकाशामध्ये किती जणांना आव्हानं दिलेली आकाशाने, त्या आकाशाची आव्हान शक्ती सांगितलं. तर त्याच्यामध्ये सांगितलं की ते सुईच्या टोकाच्या ज्यावर अग्रभागावर कंदमुळातून आपण बुडून काढतो वर, तर त्याच्यामध्ये किती 12 निगोज शरीर आहेत आणि एकेका शरीरामध्ये सिद्ध राशीच्या अनंत पट जीव आहेत. एकेका शरीरामध्ये एवढे अनंत जीव आहेत आणि एकेका जीवाबरोबर काय काय आहे, औदारिक शरीराचा संचय, तेजस शरीर, कार्बन शरीर, प्रत्येक जीवाचं ते अनंत जीवांच्या पैकी आणि प्रत्येक शरीराचं 3 शरीर आणि त्या 3 शरीराबरोबर त्याचे विश्वसोपचे किती आहेत, एवढ्याशा एवढ्या सुईच्या टोकावर एवढं आहे. अनंत जीवराशी आणि प्रत्येक जीवांचे 3 कर्म, 3 शरीर, त्याचे विश्वसोपचे सगळं आहे त्याच्यामध्ये. तर सांगितले की ह्याला म्हणून काय करायचं, विश्वसोपचे ग्रहण करण्यासाठी जीवराशीच्या अनंतपट जीवराशीने गुणायचं. म्हणजे जीवराशी 16 प्रत्येकावर ह्या सगळे हे एक एवढे संचय कशाचा आहे, एका कर्माचा आहे. मग प्रत्येकावर किती आहेत, जीवराशी गुणित अनंत प्रत्येकावर आहेत. म्हणून विश्वसोपचे किती झाले, समय प्रबद्ध, त्याला गुणायचं ना, गुणिले 16 ख एवढे विश्वसोपचे आणि एवढे कर्माचे परमाणू, ह्या दोन्हीची बेरीज केली तर काय होणार, तिथं दोन्हीची बेरीज करताना एवढी संख्या दोनांमध्ये समान येणार आणि ह्या 16 ख वर त्याचा एक गुणकार अधिक होणार. म्हणजे हे एका गुणकारामध्ये ही सगळी संख्या आली.
10 गुणिले 15 अधिक 15 असं आहे. तर हे 15 कॉमन काढलं आणि काय होणार ह्याच्यामध्ये, ह्या 10 मध्ये ह्याचा एक गुणकार अधिक होणार. तसे इथं ही दोन समान संख्येत बाजूला काढल्या तर ह्या गुणकारामध्ये एक गुणकार ह्याचा अधिक होणार संख्येचा. या दोन्हीची मिळून बेरीज एवढी आली, या दोन्हीची मिळून मग ही एका कार्बन शरीराची एवढे आहे तर 3 कर्म आहे त्याच्याजवळ, तर म्हणून 3 ने गुणायचं. 4 कर्म आहे परंतु आयु कर्माचं खूप कमी असते संचय, कारण त्या अंतर्मुहूर्तच आयु कर्माचा बंद होतोय आणि म्हणून त्याच्याकडे समय प्रबोधक कमी असतात, म्हणून ते 1.5 गुणहारे नसतात. म्हणून 3 घेतले, नाम, गोत्र आणि वेदनी, हे 3 कर्म घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये काय करायचे पुन्हा, औदारिक शरीर, तेजस शरीर आणि आयु कर्म, हे 3 ना अधिक करायचं. आयु कर्म, औदारिक शरीराचा संचय, तेजस हे कमी आहेत ना त्याच्यापेक्षा, म्हणून त्याला अधिक केलं फक्त. ही झाली जगन्य प्रत्यक्ष वर्गणा एवढी, जगन्य प्रत्यक्ष वर्गण्याचं प्रमाण झालं. म्हणजे पहिला कार्बन शरीराचा संचय काढला आणि त्याला 3 ने गुणलं 3 कर्माचा गुण करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आयु कर्म, औदारिक शरीर आणि तेजस शरीर ते अधिक केले. 3 शरीर त्याच्यामध्ये ऍड करायचे. खालचे 3 ते 3 कशाचं सूत्र घेतलं मग खालचे 3 कर्म, 3 कर्म, नाम, गोत्र आणि वेदनीय. आणि वर 3 रेषा आहेत त्या आयु कर्म, तेजस शरीर आणि औदारिक शरीर. आयु तेजस आणि कर्म. आता एक एक परमाणु वाढत गेलं की ते सगळे मध्यम प्रत्यक्ष वर्गणा होणार. सगळे पृथ्वी काय, अग्नी काय, वायू काय, ह्या सगळ्यांच्या शरीराचे ते वर्गणा होणार. सयोकेवली, अयोकेवली मध्ये जेवढे जीव जातील ते सगळ्यांच्या वर्गणा होणार. आणि छपित कर्मावशिक वाल्याच्या 14व्या गुणसंख्या अंतिम समयामध्ये. आता उत्कृष्ट प्रदेश प्रत्येक शरीर वर्गणाचा स्वामी सांगतात. कोण आहे तर नंदीश्वर द्वीपामध्ये काय आहेत, अकृत्रिम चैत्यालय आहेत. त्याच्यामध्ये धूपघट असतात ठेवलेले, धूप घेण्यासाठी काय असतात, धूपघट असतात. त्या धूपघटामध्ये आणि स्वयंभूरमण द्वीपामध्ये उत्पन्न झालेला जो दावाग्नी, स्वयंभूरमण द्वीपामध्ये अग्नी काही जीव ह्या मध्य लोकांमध्येच आहेत, जे आपले ह्या अडीच द्वीप म्हणजे कर्मभूमीमध्येच आहे अग्नी काही जीव ह्या अडीच द्वीपामध्ये. आणि तिकडचं स्वयंभूरमण द्वीप, स्वयंभूरमण समुद्र ते तेवढ्यातच आहेत, दावाग्नी, बडवाग्नी हे सगळं. बाकी मधल्या असंख्यात मधल्या द्वीप समुद्रामध्ये पण अग्नी जीव नाही, खूप कमी संख्या अग्नी काही जीवांची. सगळ्या जीवांच्या मध्ये अग्नी काही जीव कमी आहे. आणि खाली नरकामध्ये पण अग्नी नाही, वर स्वर्गामध्ये पण नाही. धूपगड त्याच्यामध्ये अग्नी काही जीव आहेत ते. हा त्याच्यामध्ये पण आहे ना, धूपगडामध्ये म्हटलंय. मध्य लोक काय एवढं सांगतात, परंतु नंदीश्वर द्वीपामध्ये आहे अकृत्रिम महाचैत्यालयामध्ये धूपघट आहे. आणि संगम रूपामध्ये उत्पन्न झालेली जी दावाग्नी आहे त्या दावाग्नीमध्ये असंख्यात आवलीच्या वर्ग प्रमाण काय आहे, बादल पर्याप्त तेजस काही जीवांच्या शरीराचा एक स्कंद आहे. किती जीवांच्या शरीराचा स्कंद आहे तो, बादल पर्याप्त अग्नी काही जीव, 1-2 नव्हे. आता आपल्याला एक ठिणगी दिसली, एक अग्नी काही जीव आहे का, किती अग्नी काही जीव असतात त्याच्यामध्ये, असंख्यात अग्नी काही जीव असतात. मग त्याच्यामध्ये ती जी दावाग्नी आहे त्याच्यामध्ये किती अग्नी काही जीवांचं शरीर आहे ते, असंख्यात आवलीच्या वर्ग प्रमाण. असंख्यात आवलीचा वर्ग करायचा, नुसता आवलीचा नाही.
असंख्यात आवलीच्या वर्ग प्रमाण बादर पर्याप्त तेजस काही जीवांचं शरीरांचा एक स्कंद आहे एका स्कंदामध्ये तेवढे जीव आहेत आणि त्यामध्ये त्या स्कंदामध्ये गुणित कर्मवशिक जीव अधिक असले तर किती असणार त्या सगळ्यामध्ये मिळून आवलीचा असंख्यात्व भाग जीवच गुणित कर्मवशिक असणार आहेत किती असंख्यात आवलीच्या वर्ग प्रमाण त्यातले आवलीचा असंख्यात्वे भाग जीव काय असणार गुणित कर्मवशिक असणार तर असा असंख्यात्व भाग मात्र तर त्यांचं जे त्या आवलीच्या असंख्यात्वे भाग मात्र जे अग्निकायी जीव आहेत त्यांचं जे औदारिक तेजस आणि कारमान शरीर विसरसोपचे सहित आहे त्याचा जो उत्कृष्ट संचय आहे त्याला म्हणायचं उत्कृष्ट प्रत्येक शरीर वर्गणा नंदेश्वर द्वीपामध्ये किंवा स्वयंपुरमण द्वीपामध्ये जी दावाग्नी आहे नंदेश्वर द्वीपामध्ये याच्यामध्ये दावाग्नी त्यामध्ये असंख्यात आवलीच्या वर्ग प्रमाण काय आहे तेजस काही जीव आहेत देवांचा एक पुंज आहे एक स्कंद आहे आणि त्यामध्ये फक्त आवलीचा असंख्यात्व भाग एवढे जीव गुणित कर्मवशिक आहे तर तेवढ्या जीवांचं जे आवलीचे असंख्यात्वे भाग प्रमाण जीव आहे तेवढ्या जीवांचा जो 3 शरीराचा संचय आहे त्यालाच इथे काय म्हटलं उत्कृष्ट प्रत्येक शरीर वर्गणा असं म्हटलेलं आहे तर काय करायचं तिथं हे उत्कृष्ट करण्यासाठी हे समय प्रबंधाची ही जगने समय प्रबंधाची संदृष्टी आहे उत्कृष्ट समय प्रबंध घ्यायचा कारण गुणित कर्मवशिक जीव घ्यायचा आहे जगने प्रत्येक शरीराचा स्वामी कोण आहे शब्द कर्मवशिक जीव तो त्या लक्षणाने आलेला आणि गुणित कर्मवशिक जीव कोणाला म्हणायचं की ज्याने कर्मस्थितीच्या काळमध्ये रसपर्यायाचा काळ कमी एवढा काळ कुठं राहिला तो बादर पर्याप्त पृथ्वी कैकामध्ये जास्त काळ राहिला मध्ये अपर्याप्त पण होईल कारण लगातार पर्याप्त एवढं होत नाही मध्ये अपर्याप्त पण होईल परंतु जास्त कुठं राहिला पर्याप्तामध्ये राहिलेला आहे आणि तिथून निघून त्रस झाला 2000 सागर वर्षपर्यंत त्रस पर्यायामध्ये राहिला हा आणि तो आता ते गुणित कर्मवशिक जीव कुठं कुठं पण जातील ना असे गुणित कर्मवशिक जीव सगळ्या ह्या लक्षणांना आलेले नरकाचे अनेक भोग धारण करतात ज्या धारण करतात त्याला पर्याप्त काळ जास्त आहे वगैरे सगळं जे लक्षण सांगितले गुणित कर्मवशिक वाल्याचं ते सगळ्या लक्षणांना युक्त असेल तर अशा गुणित कर्मवशिक जीवांचा जो 3 शरीरांचा पिंड त्याला उत्कृष्ट बादर प्रत्यक्ष वर्गणा म्हटलेला आहे तर त्याचा समय प्रबंध जो असणार गुणित कर्मवशिक वाल्याचा तो जगने असणार नाही तो कसा असणार उत्कृष्ट असणार म्हणून तो समय प्रबंध गुणिले 32 हे 32 एक संदृष्टी आहे किंवा नुसतं असंख्यात पण लिहितात बाकी सगळं जगश्रेणीचा असंख्यात्व भाग जगनश्रेणीचा असंख्यात्व भाग गुणिले अनंत गुणिले काही कमी निर्गुण हानी विसर सबचे ग्रहण करण्यासाठी जीवराशी गुणिले अनंत अधिक 1 हे विसर सबचे सहित कर्मचारी सगळे मिळून एक जीव काय अनंत जीवाचं सगळ्याच मिळून एक शरीर का कसं शरीर एक नाही शरीर वेगवेगळे परंतु त्यांचा एक पुंज आहे म्हणजे ते एक स्कंद आहे त्यांचा आता सांगितलं ना की एक आपण तुम्ही काळी पेटली काळी ओढली तर जे अग्नी पेटली ते म्हणजे एक अग्नी काही जीव उत्पन्न झाला नाही असंख्यात अग्नी काही जीव उत्पन्न झाले तर त्यांचा एक स्कंद आहे तो एक मातीचा कण एक स्कंद आहे तर त्या एका मातीच्या कणामध्ये किती पृथ्वी काही जीव आहेत एक पृथ्वी काही जीव नाही असंख्यात पृथ्वी काही जीव त्या असंख्यात जीवांचं जे 3 शरीराचा संचय आहे त्या एका कणामध्ये तर एक मातीचा कण सुद्धा काय होणार एक प्रत्येक शरीर वर्गणा होणार दगड माती हे सगळे पृथ्वी काही जीव आहेत ना त्यांचे एक स्कंद होणार प्रत्येक शरीर वर्गणा
मग ते एक एक जीवांचा स्कंद होत नाही तिथं, अनेक जीवांचा म्हणून स्कंद होतो. तर इथं तर सांगितलं जीव किती आहेत, आवलीच्या असंख्यात आवलीच्या वर्गप्रमाणे, परंतु त्यातले फक्त गुणित कर्मांशिक जीवांचा संचय केला. तर गुणित कर्मांशिक जीव किती असणार आहे, आवलीचा असंख्यात्व भागत असतो. ते सगळे बाकीचे गुणित गोलमान, शपित गोलमान, शपित कर्मान सगळे जीव असणार त्याच्यामध्ये एका बंधनामध्ये. ते नाही ठरलं, फक्त गुणित कर्मांशिक जीव. तर त्यांचा जो 3 शरीराचा संचय विश्वसोपचय सरित आहे ती उत्कृष्ट प्रत्यक्ष वर्गणा म्हटली. आणि आवलीचा असंख्यात्व भाग जीव घ्यायचे म्हणून काय झाला, ह्याच्यावर 2 रेषा म्हणजे तेजस्वी आणि कार्बन शरीराचा संचय हा आहे. त्याने 3 वगैरे काय गुणलं नाही, ते कार्बन शरीराचा संचयच असा घेतला आणि त्याच्यामध्ये 2 रेषा अधिक केले तेजस्वी आणि अवधारी शरीरासाठी. आणि जीव किती घ्यायचे, आवलीचा असंख्यात्व म्हणून आवलीच्या असंख्यात्व भागाने गुणलं. आणि ही काय झाली, ही झाली ती जगाने प्रत्येक शरीर वर्गणा. आणि ही झाली उत्कृष्ट प्रत्येक शरीर वर्गणा. ज्या असंख्यात पट आहे, जगण्यापेक्षा उत्कृष्ट वर्गणा किती पट झाली, असंख्यात पट. म्हणजे इथं हे 32चा गुण करायला आणि आवलीच्या असंख्यात विभागचा गुण करायला. म्हणून जगण्यापेक्षा उत्कृष्ट किती गुण आहे, पल्ल्याचा असंख्यात्व भाग गुण आहे. कारण हे 32 पल्ल्याचा असंख्यात्व भाग आहे. आवल्याचा असंख्यात्व भाग तर पल्ल्याच्या असंख्यात्व भागामध्ये मिळून गेला. मी विचार करत होतो मगापासून लिहिलं आवलीचा असंख्यात्व भाग आणि म्हणतात पल्ल्याचा असंख्यात्व भाग गुन्हा. मग ते लक्षात आलं इथं 32 आहे ना, हा पल्ल्याचा असंख्यात्व भाग आहे. म्हणून ह्या जगण्यापेक्षा ही उत्कृष्ट वर्गणा किती गुणित आहे, पल्ल्याचा असंख्यात्व भाग गुणित आहे. जगन्य गुणिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग बरोबर उत्कृष्ट प्रत्येक शरीर वर्गणा. उत्कृष्ट समय प्रबंध, जगन्य समय प्रबंध आणि उत्कृष्ट समय प्रबंध. हाँ, इधर अलग से नहीं लिया, उन्होंने एक कार्बन शरीर संचय से मिला दिया. तेजस शरीर और अवधारी शरीर के लिए 2 लिख देती है. ये सभी इसी में कार्बन शरीर में ऐड हो गए. एक ही लिया उन्होंने कार्बन शरीर का. आता या उत्कृष्ट प्रत्यक्ष वर्गणा आली लक्षात. प्रत्यक्ष वर्गणा लक्षात आली का, प्रत्येक शरीर म्हणजे ज्या जीवांच्या आश्रयाने कोणी जीव नाहीत अशा जीवांच्या जी शरीराची वर्गण आहे त्याच्यामध्ये अवधारिक, तेजस आणि कार्बन या 3 शरीरांचं काय आहे, जो स्कंद आहे विश्रसोपचय सहित, तर त्याला म्हटले प्रत्येक शरीर वर्गणा. त्यातली जगन्य कुणाला आहे तर 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समामध्ये शब्द कर्म शिकवायला जीवाला. आणि हे उत्कृष्ट कुणाला आहे तर स्वयंभूरमण द्वीपामधला जो दावाग्नी आहे किंवा नंदीश्वर द्वीपामध्ये धूपघट आहे त्याच्यामध्ये जे अग्निकायक जीव आहे त्यांची जी 3 शरीराचा संचय आहे आवलीच्या असंख्यात्व भाग प्रमाण जीवांचा, त्याला उत्कृष्ट प्रत्येक शरीर वर्गणा म्हणते. प्रत्येक शरीर म्हणून काय सांगितलं, प्रत्येक शरीर ज्याच्यामध्ये बाधक कोणी जीव नाहीत त्यांचं जे 3 शरीराचा संचय आहे तो प्रत्येक शरीर वर्गणा म्हणायची. प्रत्येक शरीर वर्गणा ज्याच्या आधाराने बाधक निर्बंध जीव राहतो. म्हणून मग अशी सांगितलं की 8 जीवांचे शरीर, तेच प्रत्येक शरीर वर्गणा, तेच प्रत्येक शरीर वर्गणा म्हणायचं. म्हणजे ते 8 सांगितले ते प्रत्येक शरीर, त्यांची प्रत्येक शरीर वर्गणा. पण आपण प्रत्येक शरीर हा वनस्पतीमध्ये करतो. प्रत्येक शरीर वनस्पती झाली ती इथं वर्गणा चालू आहे. हे पुद्गलाची वर्गण आहे ते तिथं वनस्पती काही जीवाची भेद आहेत.
ज्या जीवाचं शरीर प्रत्येक असतं, एका जीवाचं एक शरीर त्याला म्हणायचं प्रत्येक शरीर, आणि अनंत जीवांचं एक शरीर त्याला म्हणायचं साधारण वनस्पती, साधारण शरीर. ते इथं घ्यायचं नाही, प्रत्येक शरीर साधारण शरीर. इथं फक्त घ्यायचं काय की बुद्धगलाची वर्गणा, तिन्ही शरीरांचा मिळून जो बनलेला स्कंद, आणि एक जीव नाही, अनेक जीवांचे मिळून असणार एक एक स्कंद. आता त्याच्यानंतर कुंडली वर्गणा येणार, ध्रुव शून्य वर्गणा. पुन्हा ही शून्य वर्गणा मागे एकदा गेली, जे त्या तेवढ्या परमाणूंचा स्कंद ह्या जगामध्ये नाहीच, अभावच आहे. आता ही दुसरी शून्य वर्गणा आली, त्याच्यामध्ये पण म्हणजे आता हे उत्कृष्ट प्रतिष्ठा वर्गणा झाली की त्याच्यामध्ये एक एक परमाणू वाढवला की तेवढ्या परमाणूंना धारण करणारा स्कंद नाही जगामध्ये. प्रत्येक शरीर वर्गणा ते दावा स्वयंपूर्ण दीपामध्ये आहे ते स्वामी आणि जगाने 14 गुणस्थानाच्या अंतिम सगळे आणि मध्यम सगळे भेद होणार, एक एक परमाणू वाढवत गेले की सगळे मध्यम भेद होणार. आणि मग ते त्याचे स्वामी हे पृथ्वी जल हा सगळे 14 गुणस्थानातच किती भेद होती, कारण हा ते खूप भेद केलेत आपले. ते सांगितलं ना 14 पुस्तकामध्ये सगळे मध्यम भेद त्याने अनुत्कृष्ट भेद काढले, किती खूप भेद केले ते एका समयामध्ये जीवांचे किती भेद केले. आता अंतिम समयामध्ये जीव असणारा एकच नाही, एका जीव आहे. शपथ कर्म शिकवायचे पण एक समय प्रबंध प्रमाण भेद होतील. एक समय प्रबंधामध्ये जेवढे परमाणू आहेत ना तेवढे भेद होतात एक शपथ कर्म शिकवायचे. त्या अंतिम समयामध्ये तेवढे परत गुणित गोलमानवाला, शपथ गोलमानवाला, गुणित कर्मशिक, ह्या सगळ्या जीवांच्या अपेक्षेने भेद होतील सगळे. हे प्रत्यक्ष वर्गणेचे खूप भेद आहेत. स्वामी त्याचे फक्त ते 8ची. हा स्वामी त्याचे 8ची. हा बरोबर. आता पुढं ध्रुव शून्य वर्गणाचं जगणे झालं. उत्कृष्ट प्रत्यक्ष वर्गणामध्ये एक परमाणू मिसळला, याच्यामध्ये एक परमाणू ऍड केला इथे, एक मिसळला. तर काय झाली ही ध्रुव शून्य वर्गणा, जगन्य ध्रुव शून्य वर्गणा. आणि ह्याला उत्कृष्ट ध्रुव शून्य वर्गणा कशी येणार, पुढचं जे सांगणारे बादल निगोद वर्गणा, त्याच्यामध्ये एक कमी करायचं, एक परमाणू कमी करायचा असं केलं. याच्यामध्ये ते मधलं सांगितलं नाही. पुढच्या बादल निगोद वर्गणीची जी जगन्य निगोद वर्गणा आहे त्याच्यामध्ये एक परमाणू कमी करायचा, तर काय ना उत्कृष्ट ध्रुव शून्य वर्गणा. त्या दोन्हींच्या मधलं प्रत्येक शरीर वर्गणाचं उत्कृष्ट आणि बादल निगोद वर्गणीचं जगन्य, ह्या दोन्हींच्या मधले जेवढे भेद असतील ते सगळ्या शून्य वर्गणा. म्हणजे त्या वर्गणीला धारण करणार कोणताही स्कंद आणि तेवढ्या परमाणूचा स्कंद जगामध्ये नाही. असं करायचं. आता कायम कशाच असतं. हा म्हणजे ध्रुव रूपाने शून्यच आहे. जसं ते उदाहरण चांगलं दिले, एकांतवादी दृष्टी के समान. एकांतवादीची जी दृष्टी आहे ती कशी आहे, शून्यच आहे ना, सदाकाल नाहीच ते, तसे वस्तू स्वरूप नाहीच. तसे वर्गणा सदाकाल शून्य रूपाने आहे, म्हणजे तरी त्याचा सद्भाव होणार नाही, म्हणून त्याला ध्रुव शून्य वर्गणा. शून्य रूपाने अवस्थित आहे. नाव फक्त आहे म्हणजे अवस्थामध्ये ते स्कंद आहेच का नाही हे सांगायला, तेवढ्या परमाणूचा स्कंदच नाही. ते शून्य होते ना, मागची शून्य वर्गणा म्हणजे कशी झाली. हा तसे सांगितले ना, तेवढ्या परमाणूंना धारण करणारा स्कंदच नाही. तर तशी बघायला गेलं तर जगन्य ध्रुव शून्य वर्गणेपेक्षा उत्कृष्ट ध्रुव शून्य वर्गणा अनंत जीवराशीने गुणित आहे. जीवराशी गुणिले अनंत आहे. कारण त्याचा बादल निगोद वर्गणा एकेकावर बादल निगोद शरीरामध्ये जीव अनंत आहे. ते सगळ्यांचे पिंड आहे करून दे ना. आता पुढे बादल निगोद वर्गणा आणि सूक्ष्म निगोद वर्गणा राहिले. उद्या नाही ते आहेच की महास्कंद आहे ना वर्गणा, ते सोपं आहे. फक्त हे दोन समजून घ्यायसाठी म्हणजे काय, प्रत्यक्ष वर्गणा, बादल निगोद वर्गणा आणि सूक्ष्म निगोद वर्गणा, हे 3 उद्या घेऊन म्हणजे ते पुन्हा पूर्वी त्याच्यामध्ये हे किती ते किती. ओ जाना हामी
शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. आम्ही एकत्व स्वरूप आहे. आम्ही अनादि अनंत अखंड आहे. या माझ्या जीवाच्या प्रदेशावर हे अवतारिक शरीर, तेजस शरीर, कर्मण शरीर यांचा संचय झालेला आहे. परंतु हा संचय पुद्गलाचाच आहे. माझे प्रदेश तर याच्यापासून भिन्नच आहे. योग प्रमाण असंख्यात प्रदेश शुद्ध आहे, जे जीवमयच आहे. आणि त्यावर असणारा हा औदारिक वैक्री आहारक आणि औदारिक तेजस आणि कर्मण शरीर हे पुद्गलमय आहेत, अचेतन आहे. हे औदारिक शरीर आपल्याला डोळ्याने दिसत आहे, जे दिसते ते आपले नाही. औदारिक शरीर मी नाही असा विचार करा. या औदारिक शरीरामध्ये असणारा जो उत्तम चैतन्य ज्योती स्वरूप परमात्मा आहे, तो मी आहे. आपले स्वतःचे अस्तित्व शोधा. शरीर रूपाने आपले अस्तित्व नाही. स्वतंत्र असंख्यात प्रदेशमय अनंत ज्ञानादी अनंत गुणमय भूत भविष्यात पर्यायमय असं एक अखंड स्वरूप माझे आहे. चैतन्य स्वरूपोऽहं ज्ञानानंद स्वरूपोऽहं केवल ज्ञान ज्योति स्वरूपोऽहं शुद्धोऽहं एकोऽहं ध्रुवोऽहं विसर्जन. नमो अरिहंताय.